टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून परराज्यात टोमॅटोची विक्री केली जाते। तर शेतकरी शेतातील मालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो। त्याच्यावर खर्च देखील भरमसाठ करतात, परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला भाव मिळत नाही, चोपडा तालुक्यात देखील टोमॅटो उत्पादक मोठ्या प्रमाणावर होते। चोपडा तालुक्यातील वेले येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी यावर्षी शेतात टोमॅटो, वांगे, काकडी, गोल भेंडी, लांब भेंडी अशा पिकांची लागवड केली। त्यातील आता टोमॅटो काढणीला सुरुवात झाली आहे। मात्र टोमॅटोला मार्केटमध्ये 8 ते 9 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकऱ्याला त्या भावात टोमॅटो विकणं परवडत नाहीये। परंतु नाईलाजाने शेतकऱ्याला कमी भावात टोमॅटो विकावा लागतोय। स्थानिक बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्यानं परराज्यातील व्यापारी टोमॅटो पाठवत आहेत। तर आतापर्यंत टोमॅटोची 7 वेळा तोडणी झाली आहे, परंतु भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा खर्च वजा करता त्यांच्या हातात राहील, काही पैसे राहतील अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। हे राहणार वेल्याचे संतोष नारायण पाटील हे वेल्याचे रहिवासी शेतकरी आहेत। ते माझे आजोबा आहेत, त्यांचे हे लहान चिरंजीव आहेत, ते सर्व शेती सांभाळतात। आतापर्यंत टोमॅटोचा जो खर्च असेल, खर्च लागवडपासून तर आतापर्यंत तोडणीपासून तर सर्व गोष्टींपर्यंत जो खर्च आहे तो खूप बिकट आहे। लागवडीची तारीख 20 तारीख आहे आणि राहिला विषय तोडा जेव्हापासून चालू झाला आहे हा कमीत कमी 9 नोव्हेंबरपासून तर एंडपर्यंतपासून चालू झालेला आहे। तर आतापर्यंत आपण 7 तोडे केलेले त्याचे। 7 तोड्यामध्ये कमीत कमी जसं पाहावं तसं खर्चाला म्हणून खर्च निघत नाही आहे। आणि राहिला विषय असा, खर्चामध्ये आतापर्यंत जो खर्च बघितला आपण तो 2 लाखाचा आहे। आणि आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर 8 ते 9 किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे। तर मला तरी असं वाटतं आहे टोमॅटोच्या शेतीमध्ये मला खर्च म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाटतो आहे। तरी मार्केटमध्ये असो किंवा शेतमालाला जो भाव असो हा योग्य दराने मिळावा अशी अपेक्षा बाळगतो। आणि टोमॅटोची व्हरायटी विरांग म्हणून व्हरायटीज आहे। आपला जो टमाटा आहे कुठं कुठं जातो विक्रीला? हा आता सुरत मार्केटला जातो। सुरत मार्केटला जातो। मग ते व्यापारी येत असेल घ्यायला इथं? नाही, आपण पोच करतो तो गाडी येते त्यांची, गाडी त्यांची असते, आपण इथून पोच करत असतो। पोच करत हा। आणि टोमॅटो शेतापासून तर प्रत्येक भाजीपाला मालापर्यंत उत्पन्न घेणे हे संतोष नारायण पाटील हे आजोबा करत असतात। त्यांचे विविध प्रयोग हे शेतीमध्ये चालत असतात। तसंच टोमॅटोसोबत त्यांनी आता वांगे लावलेले आहेत, भाजीचे वांगे आहेत काटेरी, परत भरताचे वांगे आहेत, आता काकडीचे लागवड केलेली आहे, परत गोल भेंडीची लागवड आहे, पपई आहे, खाली टरबूज म्हणून उत्पन्न घेतात ते चांगल्या प्रकारे। असं पूर्ण शेतीमालाला पासून उत्पन्नापासून शेती भाजीपाला हे उत्पन्न घेत असतात, भाजीपाला उत्पन्न घेत असतात आणि विविध प्रयोग माझे आजोबा करत असतात। परंतु हे जो खर्च आहे तो बियाणं फवारणी याचा खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतं का? नाही, परवडत तर नाही, पण एक आता रेग्युलर दैनंदिन दिवसामध्ये आपल्याला जो शेतीपासून भाजीपाला उत्पन्न आहे हे भाजीपाला अत्यावश्यक गरज आहे आताला, त्याच्यामुळं आपण तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो। आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला 2 पैसे सुटतील, पण काही विचार असाही असतो की उत्पन्न आपल्याला नाही भेटलं तरी आपलं दैनंदिन भागेल एवढा तरी खर्च निघतो, तो तरी आपल्याला पुरवडत असेल तर आपण ह्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेऊन आपण 2 पैसे कमवू शकतो।
तर जे मुसलमानांची औरंगजेबांची औलाद असतील त्यांना खरा इतिहास माहीत नाहीये, तर इतिहासामध्ये गणोजी शिर्के यांच्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले, त्यांच्यात दुमत नाहीये, तर सगळे साक्षी पुरावे सांगतात, त्यामुळे गणोजी शिर्के विलन होता आणि त्यामुळेच दुसरा छत्रपती मारला गेला, हे त्रिवार सत्य आहे, अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केल्या. तर आज मतदारसंघातील नागरिकांना छावा चित्रपट मोफत दाखवताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी आमदार गायकवाड म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र किती शूरवीर होते, वडिलांचे किती आज्ञाधारक होते, पत्नीव्रत धारण केलेला राजा होता, एका वेळेस लाखो शक्तींशी लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. अशा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांनी दाबून टाकला आहे. तर या छावाच्या निमित्ताने लोकांना छत्रपती संभाजीराजे कळले. सिरियलमध्ये पूर्ण दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही. या चित्रपटामध्ये डायरेक्टरनी जे काही हिंमत केली आहे त्यांचेही अभिनंदन करेल. यावेळी राज्यातील नागरिकांनी छावा चित्रपट बघावे असं आवाहन देखील करण्यात आलंय. हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहण्याकरता माझी नाथ धर्मवीरा हिच्या शिवजयंतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या अनुषंगाने आज 500 तिकीट आम्ही या ठिकाणी बुक केले. संभाजी राजांचा जाज्वल्य इतिहास मी 1999 पासून छावा संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचो. तर लोकांना संभाजी महाराज अतिशय वाईटदृष्ट्या त्यांच्यासमोर मांडले गेले होते, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण एक छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज हा किती शूरवीर होता, किती वडिलांचा आज्ञाधारक होता, एक पत्नी व्रत धारण केलेला राजा होता, एका वेळेस लाखो शक्तीशी लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. अशा संभाजीरायांचा इतिहास हा काही लोकांनी दाबून टाकला होता. पण या छावाच्या रूपाने आता अख्ख्या जगाला संभाजी महाराज कळले. सिरियलच्या माध्यमातून काही काळ कळले, पण सिरियलमध्ये पूर्ण दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही. पण या चित्रपटामध्ये डायरेक्टरने जे काही हिंमत या ठिकाणी केली, मी त्याचंही अभिनंदन करेल आणि पुन्हा आवाहन करेल महाराष्ट्र जनतेला की त्यांनी छावा चित्रपट जरूर पाहावा. हा चित्रपट फक्त कादंबरीवर आहे, याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असं वाद निर्माण होते, काय सांगा? ते हरामाची औलाद असतील जे असं म्हणतील की याला इतिहास नाहीये, जे मुसलमानची औलाद असतील, औरंगजेबाची औलाद असतील की ज्यांना खरा इतिहास माहित नाही. याच्यामध्ये गणोजी शिर्केंचं जे कार्टून दाखवलेलं आहे, तर ते त्यांच्यावर त्यांच्या वंशजांनी हे केलेलं आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. इतिहासामध्ये गणोजी शिर्के या पाठमुळे संभाजी महाराज पकडले गेले, याच्यात दुमत नाही. सगळे साक्षी पुरावे त्याच्या सांगतात. त्याच्यामुळे गणोजी शिर्के हा विलन होता आणि त्याच्यामुळे दुसरा छत्रपती मारला गेला, हे त्रिवार सत्य. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळासंदर्भात सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय. तर अनधिकृत धार्मिक स्थळासंदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्यानं मोर्चा स्थगित केलाय. या ठिकाणी भाजप आमदार देवयानी फरांदी देखील दाखल झाला असून प्रशासनाला 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. तर 4 वाजेपर्यंत अनधिकृत दर्गा हटवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे, नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवयानी फरांदी यांनी यावेळी दिलाय. पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल, परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावावा, पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा. सकाळी 7 वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही प्रमाणामध्ये तिथलं काढलंय, परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये. स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील. काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली, जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे? जे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी 2 व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केले जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये, तर मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे. आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला. तुम्ही म्हणाल्यात की पूर्ण काम महापालिकेने केले नाही, आता काय काम झाले, तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे
हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे याकडून मागणी. काही धर्मगुरू देखील इथे येऊन गेलेले होते. त्यांचं म्हणणं आहे की जो अनधिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वफमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या तुम्ही सोबत इथे कशासाठी आला दादा? मी नागरिकांच्या सोबतच रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई सगळं चालूच आहे. कारवाई पूर्णता केलेली आहे. तर या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.